मागच्या काही काळामध्ये मीडियाने सुद्धा आमची काही भूमिका मग ती सामाजिक कार्याच्या बाबतीत असेल, समता परिषदेच्या कार्याच्या बाबतीत असेल, आपण सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या मनापासून आभार. आणि आज पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी शपथ घेतलेली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील तटकरे यांचेसुद्धा मनापासून मी आभार मानतो. तसेच या देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब आणि अमित भाई शहा यांचेसुद्धा आभार मानतो. या सगळ्या मागच्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, समता महात्मा फुले समता परिषद आणि आमचे सगळे कार्यकर्ते, त्याचबरोबर येवला लासलगाव मतदारसंघाचे कार्यकर्ते, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आता बाकीच्या काही जबाबदाऱ्या असतील ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील, ते काम करायचं. 1991 पासून जे आज शपथ घेतो आहे, मंत्रिपद येत आहे, जात आहे, अनेक खाती सांभाळलेली आहेत. असं जे काही खातं मला मिळेल त्याप्रमाणे आपण निश्चितपणे काम करू. विशेषतः आमच्या नाशिक जिल्ह्यात आणि इतर ठिकाणीसुद्धा आणि येवले मतदारसंघामध्ये सुद्धा या अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं. शेतकरी रडत आहेत. तर त्या बाबतीमध्ये मी जे आहे आमच्या ज्या मुख्यमंत्री आणि इतर सगळ्यांशी बोलणार आहे आणि त्यातून ते आमच्या शेतकऱ्यांना काय आपल्याला मदत करता येईल आणि तातडीची मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यासाठी मी प्रयत्न करेन. धन्यवाद. तुमचा शपथविधी झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुमचे जे काही अंजिल दमाने असतील, अंजिल दमान्यापासून सगळ्यांनी नाराजी व्यक्त केलेली. त्यांचे मी आभार मानतो. आपल्याला जी जबाबदारी दिली जाईल, ज्या खात्याची जबाबदारी दिली जाईल ते आपण काम करणार असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच पंतप्रधान, गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे त्यांनी आभार व्यक्त केलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला जे खातं दिलं जाईल त्या खात्यासाठी आपण काम करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.